students, Santosh here, and today I am going to deliver the most important lecture on MPSC Civil Engineering mains preparation, and for that you have to adopt the smart preparation strategy. तुम्हाला MPSC मेन्सला 16 मे 2026 रोजी सामोरं जायचं आहे, तर त्या दृष्टीने तुम्ही काय अभ्यास करावा किंवा तुम्ही केलेला अभ्यास कसा सादर करावा किंवा अभ्यास करताना तुमचे टॅक्टिक्स काय असाव्यात यासाठीचं हे व्याख्यान अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण आहे आणि ते तुम्हाला 16 मेच्या शनिवारच्या परीक्षेत नक्कीच उपयोगी पडेल अशी आशा करतो आणि तुम्ही नक्कीच तुमचे ध्येय गाठताल आणि यशाला गवसणी घालताल ही सदिच्छा व्यक्त करतो. तर चला चालू करूयात आजचे लेक्चर. MPSC मेन्स महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ग्रुप ए आणि बी साठीची परीक्षा आहे. ह्याच्यातून कुठल्या पोस्ट तुम्हाला मिळतात ते तुम्हाला माहीत आहे. सहाय्यक अभियंता श्रेणी 2, सहाय्यक अभियंता श्रेणी 1, वर्ग 1 आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता. तिन्ही पदे तितकीच महत्त्वाची आहेत, पण माझ्या SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं पद हे सहाय्यक कार्यकारी अभियंता आहे. ते न मिळाल्यास सहाय्यक अभियंता श्रेणी 1 हेही पद तितकंच महत्त्वाचं आहे. आपण तयारी करावी त्याची. तुम्ही मेन्सला क्वालिफाय ठरला आहेत तर लेखी परीक्षेला 400 गुण आहेत आणि इंटरव्ह्यू किंवा मुलाखतीला 50 गुण आहेत. माझ्या SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मुलाखत कशी द्याल ह्याचा एक उत्तम व्हिडिओ आहे. तो व्हिडिओही आपणास उपयुक्त ठरेल. तो व्हिडिओही तुम्ही बघावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या लेक्चरला चालू करतो. खरं तर बुद्धीचा उपयोग कसा करायचा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे MPSC मेन्सला. आणि हा बुद्धीचा उपयोग, टायमिंग आणि तुमचं लक ह्या तिन्ही गोष्टी जर मिळून आल्या तर तुम्ही निश्चितच चांगली कामगिरी करू शकता. यावरून एक छोटीशी गोष्ट आठवली मला. हितोप देशातली गोष्ट आहे. हितोप देशाच्या गोष्टीमधली. एक कावळा आणि कावळी दोघांना पिल्लं होत नसतात. ते ज्या झाडावर त्यांचं घरटं असतं त्या घरट्यावर जेव्हा अंडी घालतात, त्या अंडी घातल्यानंतर खालचा एक खालचा एक साप या कावळ्याच्या घरट्यात येत असतो आणि हा साप त्या कावळ्यांची अंडी घालत असतो. त्यामुळे कावळा कावळी नाराज असतात. त्यामुळे कावळी त्या कावळ्याला सांगते की यावेळेस अंडी आपण दुसऱ्या झाडावर घालूयात घरटं करून. तेव्हा कावळा म्हणतो, नाही तू शांत बस, आपण याच झाडावर अंडी घालू आणि आपली पिल्लं वाढतील, मोठी होतील, अंडी साप खाणार नाही. कावळी म्हणते की तू काय आयडिया करणार? मी करते म्हणते आयडिया. कावळीला म्हणतो मी करतो आयडिया. आणि कावळा काय करतो, त्या झाडाच्या बाजूला एक तलाव असतो आणि त्या तलावात एक राजपुत्र पोहायला येत असतो. तो राजपुत्र जेव्हा दागिने काढून ठेवतो तेव्हा कावळा त्याचा एक चांगला दागिना उचलतो आणि शिपायांना दिसेल असा उडत उडत त्या सापाच्या बिळापर्यंत येतो. ते सैनिक त्या कावळ्याच्या मागेच असतात. कावळा चतुराईने तो दागिना त्या सापाच्या बिळात टाकतो. सापही खाली दागिना आल्यानंतर सोन्याचा असल्यामुळे खुश होतो आणि तो दागिना निरखून पाहून आतमध्ये अजून बिळात घेऊन जायचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस ते शिपाई बघतात की हा दागिना हा साप उडून आतमध्ये नेतोय, तर ते काहीही काळजी न करता किंवा भीती न बाळगता त्या सापाला बाहेर काढतात. तो दागिना त्या तोंडातून बाहेर काढून त्या सापाला मारून टाकतात. त्या सापाला मारून टाकल्यामुळे कावळी खुश होते, कावळी खुश होतात आणि दोघांना या सीझनमध्ये त्यांची लहान मुले किंवा कावळ्याची पिल्ले होणार याचा आनंद त्यांना फार वाटतो. पण यामागं कावळ्याची बुद्धी आहे. तशीच चतुर बुद्धी आपण वापरली पाहिजे. दरवर्षी बऱ्याच वेळेला आपण MPSC प्रिलिम पास होतो, मेन्स पास होतो, पण इंटरव्ह्यूमध्ये आपण मागे पडतो किंवा मेन्समध्ये आपण मागं पडतो. तर हे मागं न पडता आपल्याला अशा राजपुत्राचा दागिना शोधायचा आहे की तो दागिना शोधल्यानंतर आपल्या मागं लागलेलं अपयश हे मरून जाईल आणि आपल्याला यश मिळेल. तर याच अपयश कसं आपण बाजूला सरायचं आणि यश आपण कसं मिळवायचं, प्रत्येकजण अभ्यास करतात, परंतु अभ्यासाची जरा टॅक्टिक्स बदलली तर तुम्हाला निश्चितच चांगले मार्क किंवा चांगलं पद मिळू शकतं. त्यासाठीच या गोष्टीचा वापर. आता आपण डायरेक्ट सिलेबसकडे वळू, कारण कुठल्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी सिलेबस महत्त्वाचा आणि PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स हे महत्त्वाचे. हे तुमच्याकडं जरूर पाहिजे. ते नसतील
तर तुम्हाला प्रिपरेशनसाठी अडचणी उत्पन्न होऊ शकतात. आता मी जर अभ्यास केला किंवा आमच्या वेळेसही डिस्क्रिप्टिव्ह होती, मी 3दा MPSC क्वालिफाय झालो आहे रिटर्नची. आमच्या वेळेस प्रिलिम नव्हती, फक्त मेन्स असायची आणि मेन्समध्ये आम्हाला 3 पेपर असायचे. 3 पेपरमध्ये एक इंग्लिश GKचा एक पेपर असायचा, सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 1 हा फक्त स्ट्रक्चरचा असायचा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 2 हा जनरली स्ट्रक्चर सोडून इतर विषयांच्या असायचा. आता ह्याचा आपण अभ्यास करूयात. ह्याच्यात सेक्शन जे डिवाईड केलेले आहेत ते 4 सेक्शन A, B, C, D. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग पेपर 1मध्ये 4 सेक्शन आहेत. एका सेक्शनमध्ये साधारणतः 2 ते 3 विषय आहेत. 3 विषय आहेत म्हणजे 4 त्रिक 12 विषय. म्हणजेच तुम्हाला पेपर 1साठी 12 विषयांचा अभ्यास करायचा आहे आणि पेपर 2साठी सुद्धा 12 विषयांचा अभ्यास करायचा आहे. मग या 12 विषयांचा अभ्यास कसा स्मार्टली करायचा आहे मी सांगतो. कारण 3 जर एका सेक्शनमध्ये विषय असतील तर त्यातले 2 विषय हे तुमचे परफेक्ट पाहिजेत आणि एक विषयात जे परीक्षेला पडतं आहे किंवा जे पार्ट तुम्हाला येतो आहे आणि तो परीक्षेला कदाचित पडू शकतो, अशी जर तयारी केली तर तुमच्या ह्याच्यातून 4 त्रिक 12 विषय झाले. म्हणजे 4 दुने 8 विषय तुम्ही परफेक्ट करायचे आणि 4 विषयाचं जे तुम्हाला समजतंय, जे तुम्हाला येतं आहे किंवा जे परीक्षेला पडतं आहे अशाच बाबींची त्या विषयाची तयारी करायची. असं केल्यास आत्ता आपल्याला परीक्षेला उरलेत फक्त 16 दिवस आणि या 16 दिवसात फक्त या विषयांची रिव्हिजन करायची आहे. इम्पॉर्टंट काय असेल ते मी सांगतो आणि परीक्षेच्या आधी 2 दिवस तुम्हाला काय करायचं आहे तेही मी पुढं सांगतो, पण लेक्चर माझं शेवटपर्यंत नीट ऐका. सेक्शन A which deals with the first subject is strength of material. It is very important subject. Stresses, strain, principal stresses, bending moment, shear force and torsion theory, bending theory of beams, deflection of beams and theory of buckling of columns. या सब्जेक्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर क्वेश्चन असेल तो शिअर फोर्स बेंडिंग मुवमेंट डायग्रॅमवर असेल. टॉर्शनवर एक सिम्पल फॉर्म्युला आहे T/J, तुम्हाला माहीत आहे C(θ/L). तर तो टॉर्शनचा फॉर्म्युलासुद्धा त्यावरची सुद्धा गणितं तुम्हाला यायला पाहिजेत, युनिट कन्व्हर्जन यायला पाहिजे. प्रिन्सिपल स्ट्रेसेस अँड स्ट्रेनवर मोर्स सर्कलवर क्वेश्चन पडू शकतो आणि तुम्हाला या गोष्टींचीच नीट तयारी करायची आहे. युलर्स फॉर्म्युला आणि रँकिन्स फॉर्म्युला हे 2 फॉर्म्युल्यात फक्त पुटअप करायचे आहेत. काही टिपिकल एक्झाम्पल आहेत त्याच्यात, 2 चॅनल्स बॅक टू बॅक किंवा 4 अँगल्स बॅक टू बॅक, त्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. थेरी ऑफ स्ट्रक्चर हा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा ॲडव्हान्स विषय आहे. थेरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये ॲनालिसिस ऑफ बीम्स, फ्रेम्स अँड ट्रसेसमध्ये तुम्हाला मेथड ऑफ जॉईंट्स आणि मेथड ऑफ सेक्शन आणि पर्टिक्युलर जॉईंटचे तुम्हाला फोर्सेस काढता आले पाहिजेत. स्लोप डिफ्लेक्शन मेथड अत्यंत महत्त्वाची आहे, ती मेथड तुम्हाला आली पाहिजे. मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड ती पण महत्त्वाची आहे, त्याच्यात डिस्ट्रीब्युशन फॅक्टर्स काढता आले पाहिजेत. आणि पोर्टल फ्रेमचं विशेषतः मुवमेंट डिस्ट्रीब्युशन हे तुम्हाला पोर्टल फ्रेमचं करता आलं पाहिजे. सिमेट्रिकल पोर्टल फ्रेमचं तुम्हाला पडू शकतं. हे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा इम्पॉर्टंट हिंट्स झाल्या. त्याच्यानंतर कॉम्प्युटर एडेड ॲनालिसिस अँड डिझाईन ऑफ स्ट्रक्चर हा विषय आमच्या वेळेस पण होता. खरं तर या विषयाची गणितं मला येत होती, परंतु मी SFD BMDमध्ये अडकलो आणि त्यामुळे या विषयावरचं मला 8 ते 16 मार्काचा येणारा क्वेश्चन मला गमवावा लागला आणि त्या 8 ते 16 मार्कामुळं मला जे AEE पोस्ट मिळणार होती ती सहाय्यक अभियंता श्रेणी 1 मिळाली. आणि आज मी आता SCच्या प्रमोशनच्या उंबरठ्यावर आहे, तर आज मी सेक्रेटरीच्या प्रमोशनच्या उंबरठ्यावर असलो असतो. म्हणजेच सांगण्याचा उद्देश काय, जे होतं आहे ते होतच असतं आहे. मला त्याचा काही खेद किंवा खंत नाही आहे, पण तुम्हाला मला सांगायचं आहे की तुमचं क्वेश्चन सिलेक्शन जर व्यवस्थित असेल आणि तुम्ही जर वरच्या पोस्टला त्यामुळे जात असाल तर पहिल्यांदा पेपर नीट वाचा आणि क्वेश्चन सिलेक्शन नीट करा. तुम्हाला एखादा क्लिष्ट क्वेश्चनसुद्धा सोडवायला येतो आहे, परंतु त्याला लागणारा वेळ, काळ, काम, वेग याचं गणित जर तुम्ही नीट ठेवलं तरच तुम्हाला यश मोठ्या प्रमाणात मिळू शकतं. त्यासाठीचा उहापोह. ह्याच्यात एरियाचा सिम्पसन्स रूल आणि ट्रॅपेझॉइडल रूल तुम्हाला इस्टिमेटिंग कॉस्टिंगमध्ये पण होता. हा अतिशय सिम्पल आहे. त्यानंतर तुम्हाला फाइंडिंग रूट ऑफ एन इक्वेशन बाय न्यूटन्स रॅपल्सन टेक्निक्स आणि बायसेक्शन मेथड हेही सोपं आहे. आणि या 3 मेथडवर 100% क्वेश्चन येणार. 3 पैकी 1 किंवा 3. गॉस इलिमिनेशन मेथड, गॉस जॉर्डन मेथड आणि इट्रिएशन मेथड. त्या मेथड सोप्या आहेत. तुम्हाला सांगतो यावर्षी इट्रिएशन
किंवा गॉस इलिमिनेशन किंवा गॉस जॉर्डनवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ह्याच्यात सायमल्टनस इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायची आहे. हा झाला सेक्शन एचा सार. सेक्शन बी पेपर 1चा स्ट्रक्चरल ॲनालिसिस, हा सुद्धा क्लिष्ट पार्ट आहे. थेरी ऑफ स्ट्रक्चरचं ॲडव्हान्स व्हर्जन आहे पुढचं. ॲनालिसिस ऑफ आर्चेस अँड सस्पेन्शन केबल्स. आता हा विषय मी एवढा परफेक्ट केला नव्हता, तुम्हाला येत असेल तर चांगली गोष्ट आहे, पण याच्यात 3 इंच आर्चचे सोपे क्वेश्चन असतात आणि त्याचबरोबर स्टिफनेस आणि फ्लेक्झिबिलिटी मेथड यावरचे मॅट्रिक्स मेथडचे क्वेश्चन्स असतात पोर्टल फ्रेमचे. एवढे जरी केले तरी तुम्हाला बास आहे, पूर्ण सेक्शन न करता ठराविक केलात तर बास आहे. स्टील स्ट्रक्चरमध्ये प्लास्टिक ॲनालिसिस, डिझाईन ऑफ बोल्टेड अँड वेल्डेड कनेक्शन, कॉलम, फुटिंग, ट्रसेस, स्टील बीम आणि प्लेट गर्डर्स. ह्याच्यात कॉलम आणि कॉलम फुटिंग तसेच प्लेट गर्डरचं प्रिलिमिनरी डिझाईन तरी, या 2 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर हे स्टील स्ट्रक्चरचं तुम्हाला क्वेश्चन्स सोडवता येतील. कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट हा विषय मात्र पूर्ण करावा. मी सांगतो थेरॉटिकल विषय जर केले तर पूर्ण नाही पण 80% तरी मार्क पडतात. म्हणून तुमचं पेपर सोडवण्याचं कॉम्बिनेशन असं पाहिजे, जे परफेक्ट येतात ते न्यूमेरिकल्स तुम्ही सोडवायला पाहिजेत आणि साईड बाय साईड जे येत नसतील तर तिथं थेरी अटेम्प्ट करून तुम्ही कव्हरेज करायला पाहिजे. आणि थेरीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायग्रॅम्स आणि डेरिवेशन्स या 2 गोष्टी जर आल्या तर मात्र मग तुम्हाला न्यूमेरिकल्ससारखेच मार्क थेरीला सुद्धा पडतील. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, एलिमेंट्स ऑफ मटेरियल मॅनेजमेंट अतिशय सोपं आहे. MPSI VTMD हे मी लक्षात ठेवलं होतं. M म्हणजे मटेरियल पर्चेसिंग, I म्हणजे इन्व्हेंटरी म्हणजे MP म्हणजे पर्चेसिंग, MPचा सर, S म्हणजे स्टोअर किपिंग, I म्हणजे इन्व्हेंटरी, R म्हणजे रिसिविंग, MP सर, V म्हणजे व्हॅल्यू ॲनालिसिस, T म्हणजे ट्रान्सपोर्टेशन, M म्हणजे मटेरियल डिस्पोजल आणि D म्हणजे डिस्पोजल ऑफ सरप्लस अँड वेस्ट. असं काहीतरी शॉर्ट फॉर्म करून ती फंक्शन्स तुम्ही जर लक्षात ठेवली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. क्वालिटी कंट्रोल मी SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये घेतलं आहे. PPP इन्व्हेस्टमेंट मॉडेलसुद्धा मी घेतलं आहे. ह्याच्यात BOTचे वेगवेगळे टाईप्स आहेत. तर ते BOTचे टाईप्स तुम्हाला PPP म्हणजे काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच काय तर BOT, तर त्याचे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि ॲक्ट्स जे आहेत त्या ॲक्ट्सवर एक क्वेश्चन जरूर येतो. तर 3 ॲक्ट नीट करा, वर्किंग कॉम्पेन्सेशन फॅक्टरीज ॲक्ट आणि मिनिमम वेजेस ॲक्ट, हे बीला झालेले आहेत. आणि ह्याच्यावर साईट लेआउट, मटेरियल मॅनेजमेंट ड्युटीज किंवा फंक्शन्स आत्ता सांगितलेल्या, PPP मॉडेल आणि CPMवर प्रश्न येणार, क्रिटिकल पाथ मेथड किंवा पर्टवर क्वेश्चन येणार, क्रिटिकल पाथ फाईंड करा म्हणणार, फ्लोट काढा म्हणणार. तर या गोष्टी CPM अँड पर्टचे जे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित करता आले पाहिजेत. त्यानंतर सेक्शन Cवर जाऊ आपण. डिझाईन ऑफ RCC, WSM अँड लिमिट स्टेट मेथड, वर्किंग स्ट्रेस मेथडसह तुम्हाला यायला पाहिजे. आमच्या वेळेस हीच होती. लिमिट स्टेटचं इंट्रोडक्शन होतं, पण तुम्हाला आता लिमिट स्टेट डिटेलमध्ये, वर्किंग स्ट्रेस कमी आहे पण वर्किंग स्ट्रेस मेथडची सोपी आहे. त्यात तुम्हाला डिझाईन कॉन्स्टंट काढता आले पाहिजेत, K, J आणि Q. K म्हणजे काय, न्यूट्रल ॲक्सिस कॉन्स्टंट, J म्हणजे काय, लिव्हर आर्म कॉन्स्टंट, Q म्हणजे काय, मुवमेंट ऑफ रेझिस्टन्स कॉन्स्टंट. तर या K, J, Q कसे काढतात, त्याचे फॉर्म्युलेज काय आहेत ह्याच्यावरून तुम्हाला, आणि K, J, Qच्या व्हॅल्यू या कॉन्क्रीट आणि टाईप ऑफ स्टीलवर कशा डिपेंडंट असतात किंवा नसतात या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजेत. डिझाईन ऑफ 2-वे स्लॅबचे प्रॉब्लेम पडू शकतात. त्यानंतर कॉलम आणि कॉलम फुटिंगचे आणि बीममध्ये डबली रेनफोर्स बीमवरचे प्रॉब्लेम तुम्हाला पडू शकतात, कारण सिंगली सोपं आहे. आणि डिझाईन ऑफ स्लॅबवर तुम्हाला क्वेश्चन येतील किंवा डिझाईन ऑफ स्टेअर केसवर पण क्वेश्चन येतील, किंवा डिफरन्स बिटवीन वर्किंग स्ट्रेस मेथड आणि लिमिट स्टेट मेथड हे तुम्हाला विचारू शकतील. ब्रिज इंजिनिअरिंग अतिशय सुंदररित्या मी SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये कव्हर केलेलं आहे, तर ते तुम्हाला व्यवस्थित माझ्या ह्याच्यात सापडेल. त्यानंतर सेक्शन D पेपर 1चा, तर त्यात कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी अतिशय सुंदरपणे कव्हर केलं आहे. ह्याच्यात फुल मार्क पडू शकतात. ह्याच्यावर 100% प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डन कॉन्क्रीटवर क्वेश्चन येणार म्हणजे येणार, लिहून घ्या. आणि मिक्स डिझाईनवर पण एक प्रॉब्लेम येणार. टाईप्स ऑफ फॉर्मवरचं एक लेक्चर मी कव्हर केलं आहे, दुसरं 1-2 दिवसात कव्हर करतो. प्रिस्ट्रेस कॉन्क्रीटसुद्धा सोपा पार्ट आहे. त्याच्यात हा प्रिन्सिपल ऑफ प्रिस्ट्रेसिंग सिस्टीम, नंतर सिस्टीम ऑफ प्रिस्ट्रेसिंग म्हणजे प्री टेन्शनिंग आणि पोस्ट टेन्शनिंग, आणि लॉसेस. तर या ह्याच्यात लॉसेस किंवा प्रिलिमिनरी डिझाईन ऑफ प्री टेन्शन और पोस्ट टेन्शन बीम या गोष्टी पडणार. त्याच्यातसुद्धा रेक्टँग्युलर किंवा T बीमचं डिझाईन यावं लागेल किंवा केबल प्रोफाईल तुम्हाला यावं. एंड ब्लॉक डिझाईन पडलं तर ते काय म्हणजे ते करणाऱ्यांना येतं, पण अवघड पार्ट आहे थोडा. तर एवढ्या गोष्टी कराव्यात. त्यातल्या जिओ टेक्निकल इंजिनिअरिंगमध्ये जिओ टेक्निकल प्रॉपर्टीज कराव्यात.
सॉईल ॲज अ 3 फेज सिस्टीम एकदा समजावून घ्यावा, आधी आपण समजून घेतलेलंच आहे. आणि बेरिंग कॅपॅसिटीमध्ये टेरजागीज इक्वेशन्स तुम्हाला यायला पाहिजेत. आणि बेसिक इंजिनिअरिंग जिओलॉजी म्हणजे फॉल्ट म्हणजे काय आहे, फॉल्ट म्हणजे फोल्ड म्हणजे काय आहे, किंवा अनसर्टनिटी म्हणजे काय आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. त्या जिओलॉजी तुम्हाला विषय असेल तर निश्चित माहीत होतील. जिओलॉजीतसुद्धा डायग्राम काढलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्सवर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येतील. स्वीडिश स्लिप सर्कल मेथड वगैरे या पण वाचून ठेवा. आता आपण डायरेक्टली पेपर 2कडे जाऊ. पण पेपर 1मध्ये काय रिवाईज केलं आपण की एकूण 4 सेक्शन आहेत आणि त्याच्यात 3-3 विषय, 4-12. तर त्या 12मधले 4 दुने 8 विषय कसे करायचे आणि उरलेल्या विषयातलं इम्पॉर्टंट काय आहे मी तुम्हाला सांगितलं. सर्वेइंग हा वास्ट विषय आहे पण आवडता असतो. ज्यांनी डिप्लोमा आणि डिग्री केली आहे त्याला येत असतं. त्याच्यात क्लासिफिकेशन ऑफ सर्वेज, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट मेथड, ऑप्टिकल अँड इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस, प्रिझमॅटिक कंपास, त्यानंतर प्लेन टेबल सर्वेइंग, लेवलिंग, कंटूर्स, थेडोलेट. कंटूर असा टॉपिक सोपा आहे. टॅकोमेट्री हा सोपा आहे. जिओडेटिक सर्वेइंग थेरीचा सोपा आहे. हायड्रोग्राफिक सर्वेइंगसुद्धा सोपा आहे. ह्याच्यात तुम्हाला परमनंट अँड टेम्पररी ॲडजस्टमेंट ऑफ डम्पी लेवल आणि थेडोलाईट ह्याच्यावर नक्की थेरॉटिकल क्वेश्चन विचारणार. किंवा प्रॉपर्टीज ऑफ कंटूर हा थेरीचा क्वेश्चन तुम्हाला 100% येऊ शकतो. ॲडव्हान्स इन्स्ट्रुमेंट इन सर्वेइंग वाचून जावा. त्याच्यावर EDM, इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजरमेंटवर पण एखादी थेरॉटिकल नोट पडू शकते. पण त्याला जास्त वेटेज देऊ नये असं मला वाटतं आहे. इंजिनिअरिंग मटेरियलला जास्त वेटेज द्या. त्याच्यात कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं रिपीट आहे. प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डन कॉन्क्रीट, टेस्ट ऑन कॉन्क्रीट ते पण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचं आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशो. म्हणजे इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये मोस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा आहे. त्यात नवीन पार्ट काय तर बिटुमन, मास्टिक अस्फाल्ट, इमल्शन, कटबॅक. म्हणजे बिटुमनचे प्रकार आहेत स्टोन, मास्टिक, अस्फाल्ट. फ्लाय ॲश इम्पॉर्टंट आहे. सस्टेनेबल बिल्डिंग मटेरियल, स्टोन, ब्रिक्स, सिमेंट, लाईम, मॉर्टर, टिंबर, प्लास्टिक. कॉन्क्रीट तर आधीच झालेलं आहे. स्टील, पेंट्स अँड वार्निशेसचे मी लेक्चर या 2-3 दिवसात डिलिव्हर करतो. यात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. त्यामुळे इंजिनिअरिंग मटेरियल चांगलं करा. त्यानंतर बिल्डिंग प्लॅनिंग अँड कन्स्ट्रक्शन ह्याच्यावर पण मी लेक्चर घेतलेली आहेत. प्लॅनिंग अँड डिझाईन, इंटिग्रेटेड अप्रोच, बिल्डिंग बाय लॉज महत्त्वाचे आहेत, त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतं. व्हर्टिकल ट्रान्सपोर्टेशनसाठी लिफ्ट्स किंवा स्टेअर केस वेगवेगळ्या त्याच्यावर तुम्ही करा. वॉटर सप्लाय, सॅनिटेशन तेही महत्त्वाचं आहे. थर्मल व्हेंटिलेशन हेही बघा. लायटिंग आणि ॲकॉस्टिक्सचं रंगावालाचं पुस्तकमध्ये छान दिलं आहे. ॲकॉस्टिक्स आणि फायर प्रोटेक्शन. जरी पुस्तक जुनं असलं तरी त्यातली माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण अशी आहे. बिंद्रा आणि अरोरा म्हणून पण एक पुस्तक आहे, ते पण चांगलं आहे. टाईप्स ऑफ फाउंडेशन, स्टोन्स, ब्रिक अँड ब्लॉक मेसनरी, स्टील अँड रिन्फोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, डोअर्स अँड विंडोज त्याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. डॉर्मर विंडोवर तुम्हाला पडू शकते नोट. रूप्स, फिनिशिंग वर्क्स अँड वॉटरप्रूफिंग. तर हे चॅप्टर नीट कराय थेरीचे ते वाचून तरी जावं म्हणजे तुम्हाला काही ना काहीतरी लिहिता येईल. आपल्याला पण स्कोर करायचा झाला तर मात्र ॲक्युरेट लिहावं लागेल. प्रत्येक टाईपची नावं तरी लिहावं लागतील आणि डायग्राम काढून दाखवावे लागेल तरच तुम्हाला मार्क मिळतील. आणि हस्ताक्षर चांगलं काढा. सहसा कमीत कमी लिहा. अंतरात म्हणजे लिहिताना अंतर सोडा, स्पेस सोडा, डायग्राम मोठ्या काढा, सुबक काढा, तुम्हाला मार्क मिळतील. आता सेक्शन बी फ्लूइड मेकॅनिक्स मी काही कवर केला नाही, कवर करायचा होता. ह्याच्यात प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडवर काही छोटे क्वेश्चन्स असतात ते येईल. आणि फ्लो थ्रू क्लोज्ड कंड्यूट्स म्हणजेच फ्लो थ्रू पाईप्स आणि फ्लो थ्रू ओपन चॅनल ह्याच्यावर 100% क्वेश्चन येतात. मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शनवर क्वेश्चन येतात. वॉटर हॅमरवर शॉर्ट नोट येते. पाईप नेटवर्कवर सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला 100% येऊ शकतो. त्यामुळे ते नीट करा. पण फ्लूइड मेकॅनिक्स नीट केलं तर फ्लूइड मशीन्स एवढं आपलं चांगलं नसतं, ते मेकॅनिकलचा पार्ट आहे. पण थेरॉटिकल पार्ट वाचून ठेवा. त्यातला हायड्रॉलिक टर्बाईन्स, सेंट्रिफ्युगल पंप्स, रेसिप्रोकेटिंग पंप, डिफरन्स बिटवीन सेंट्रिफ्युगल आणि रेसिप्रोकेटिंग पंपसुद्धा पडू शकतो. पॉवर हाऊस, क्लासिफिकेशन, लेआउट, त्याचे लेआउट बघा कसे असतात, ते लेआउटवर सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन येऊ शकतो. इरिगेशन इंजिनिअरिंग हा मार्क पडण्याचा सब्जेक्ट आहे. वॉटर रिक्वायरमेंट्स ऑफ क्रॉप, ड्युटी, डेल्टा त्याच्यावरचे प्रॉब्लेम करा. मेथड्स ऑफ इरिगेशन, ड्रीप आणि स्प्रिंकलर या तर नीट करा. लिफ्ट इरिगेशन माहीत पाहिजे. वॉटर लॉगिंगवर क्वेश्चन येतो आणि इफेक्ट्स ऑफ वॉटर लॉगिंग हे सुद्धा पडतं. डॅम्स अँड स्पिलवेजवर 100% फोर्सेस ॲक्टिंग ऑन एलिमेंटरी सेक्शन ऑफ डॅम आणि प्रॅक्टिकल सेक्शन किंवा प्रोफाईल ह्याच्यावरचे तुम्हाला शॉर्ट नोट्स येतात. एनर्जी डिसिपिएशन, स्पिलवे, गेट्स त्याच्यावर प्रॉब्लेम येतात. डायव्हर्जन हेडवर 100% त्याच्यावर थेरी येते. कॅनल अँड कॅनल स्ट्रक्चर्समध्ये सुपर पॅसेज, लेवल क्रॉसिंग,
ॲक्वाडक्ट, सायफॉनिक ॲक्वाडक्ट हे वाचून ठेवा. क्रॉस ड्रेनेजवरसुद्धा तुम्हाला यायला पाहिजेत. रिव्हर ट्रेनिंग वर्कवर 100% थेरॉटिकल क्वेश्चन येतो. व्हॉट इज रिव्हर ट्रेनिंग वर्क अँड व्हॉट आर द डिफरंट मेथड्स ऑफ रिव्हर ट्रेनिंग वर्क, एक्सप्लेन एनी वन ऑफ देम. 100% हा क्वेश्चन येतो. लेक टॅपिंग नवीन आहे तर वाचून ठेवा. आता यातला सेक्शन सी जो आहे, म्हणजेच तुम्हाला सेक्शन बीमध्ये काय करायचं आहे तर फ्लूड मेकॅनिक्स चांगलं करायचं आहे. फ्लूड मशीन्सवर वाचा, पण इरिगेशन इंजिनिअरिंग नीट करा. सेक्शन सीमध्ये हायवे इंजिनिअरिंग आहे. हायवे इंजिनिअरिंग मी डिटेल घेतलेलं आहे. मी स्वतः हायवे इंजिनियर आहे. अतिशय सोपा पार्ट आहे, नीट वाचा. डिफरन्स बिटवीन रिजिड अँड फ्लेक्झिबल पेमेंट, डिझाईन ऑफ रिजिड अँड फ्लेक्झिबल पेमेंट करून ठेवा. त्यानंतर तुम्हाला फॅक्टर्स अफेक्टिंग द अलाइनमेंट ऑफ हायवे हे करून ठेवा. कर्व्सवरचे 1-2 क्वेश्चन करून ठेवा. ग्रेड सेपरेटर कुठले कुठले ते वाचून ठेवा. क्रॉस सेक्शनल एलिमेंट्स ऑफ हायवे ते पण विचारू शकतात. आणि व्हाईट टॉपिंग म्हणजे काय, कॉन्क्रीटचा रस्ता, त्याच्यावर पण वाचून ठेवा. टनेल इंजिनिअरिंग मी पूर्ण घेतलेलं आहे. अतिशय छोटे 7 ते 8 लेक्चर आहेत, फक्त 10-10 मिनटाचे. हे जर नीट केलं तर तुम्हाला सेक्शन सीमधले 25 मार्क तुम्हाला कमीत कमी तुम्हाला 20-25 मिनटात मिळू शकतात. ते वाचा. त्यात सगळं कवर केलं. क्रायटेरिया फॉर सिलेक्शन ऑफ साईज अँड शेप्स, ड्रायव्हिंग इन सॉफ्ट अँड हार्ड ग्राउंड, मकिंग घेतलेलं आहे, डस्ट कंट्रोल घेतलेलं आहे, व्हेंटिलेशन घेतलेलं आहे, लाईटिंग अँड ड्रेनेज घेतलेलं आहे, मेथड्स घेतलेलं आहे, कट अँड कवर मेथड घेतलेलं आहे. हां, सगळं काही कवर नसेल, त्यात मेट्रो टनेलिंग नाही आहे, पण तुम्हाला लक्षात तरी येईल की हा विषय काय आहे. आणि ते वाचून जे राहिलेला पार्ट आहेत तो जस्ट वाचून ठेवा. इस्टिमेटिंग, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन हे मी बऱ्यापैकी घेतलेलं आहे. स्पेसिफिकेशनवर माझं लेक्चर आहे. इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, टेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट मी अतिशय चांगलं घेतलेलं आहे. ते तुम्हाला आवडेल ते लेक्चर्स तुम्ही बघा. रेट ॲनालिसिससुद्धा घेतलेलं आहे. व्हॅल्युएशनसुद्धा घेतलेलं आहे. पण आर्बिट्रेशनवर थेरॉटिकल क्वेश्चन पडतो. व्हॉट इज आर्बिट्रेशन अँड व्हॉट आर द क्वालिटीज ऑफ गुड आर्बिट्रेटर हे लिहून घ्या. हा क्वेश्चन येतच असतो. त्यानंतर सेक्शन डी. आता सेक्शन डी म्हणजे शेवटचा 4था सेक्शन आहे. ह्याच्यात इंजिनिअरिंग हायड्रॉलॉजी हा फुल घेतलेला आहे मी. त्याच्यात हायड्रॉलॉजिकल सायकलवर एक क्वेश्चन येतो. डायग्राम काढावी लागते आणि त्याच्या स्टेप्स एक्सप्लेन करावं लागतात. प्रेसिपिटेशन, इव्हॅपरेशन, इन्फिल्ट्रेशन, रन ऑफ हायड्रोग्राफ वर युनिट हायड्रोग्राफ आणि अजम्पशन्स इन मेकिंग युनिट हायड्रोग्राफ हे नेहमी पडतं. रिझर्वायर प्लॅनिंग अँड सेडिमेंट कंट्रोल, फ्लड रूटिंग, ग्राउंड वॉटरवर सुद्धा थेरी किंवा तुम्हाला न्यूमेरिकल्स येऊ शकतं. आणि तुम्हाला प्रेसिपिटेशन, इव्हॅपरेशन, इन्फिल्ट्रेशन या प्रोसेस ज्या आहेत हायड्रोलॉजिकल सायकलमधल्या, त्याच्या मेजरमेंटचे कुठले डिव्हायसेस आहेत हे नीट करावं लागतं. इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगमध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आहे. त्यात इस्टिमेशन ऑफ डिमांड महत्त्वाचं आहे. नंतर वॉटर क्वालिटी स्टँडर्ड्स, कलर, ओडर किंवा टर्बिडिटी हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्याची प्रायमरी आणि सेकंडरी ट्रीटमेंट म्हणजे सेडिमेंटरी टँक्स, फिल्ट्रेशन टँक, स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर, प्रेशर फिल्टर यातला फरक तुम्हाला काढता आला पाहिजे. नंतर मेथड ऑफ एरिएशन पडू शकतं. डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रीटेड वॉटरच्या मेथड कुठल्या कुठल्यात वेगवेगळ्या. आणि रुरल वॉटर सप्लायवर माझं एक सेपरेट लेक्चर आहे SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये, ते बघा. वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग अँड पोल्युशन कंट्रोलमध्ये सुद्धा मी सगळं घेतलेलं आहे. ते लेक्चर जरी नीट वाचली तर त्यात सगळं आहे. त्यात कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिवेज अँड इट्स ट्रीटमेंट हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एअर पोल्युशनवर तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसुद्धा त्याचे सोर्सेस काय आहेत, क्लासिफिकेशन काय आहेत, आणि कलेक्शन अँड डिस्पोजल ऑफ सॉलिड वेस्ट हे महत्त्वाचं आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी जे सांगितलं ते SK सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीमध्ये मी इरिगेशन इंजिनिअरिंग कवर केलं आहे. म्हणजे एकूण तुमचे 4 सेक्शन आहेत, 12 म्हणजे 24 सब्जेक्ट आहेत. ते 24मधले 13 मी कवर केलेत. इरिगेशन, टनेल इंजिनिअरिंग, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी तेच मटेरियलमध्ये येतं. इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट म्हणजेच इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन, हायवे इंजिनिअरिंग, ट्रॅफिक इंजिनिअरिंग ते हायवे इंजिनिअरिंगमध्ये येतं. हायड्रोलॉजी, ब्रिज इंजिनिअरिंग, वॉटर सप्लाय, सॉलिड वेस्ट किंवा वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हे सगळे टॉपिक मी कवर केले असून याचे व्हिडिओ जवळपास 80 ते 100 आहेत. म्हणजे 100 जरी पकडले, 10 मिनटाचा एक व्हिडिओ ॲव्हरेज पकडला तरी 400 मिनटं जर दिलेत तर तुम्हाला 4 त्रिक 12 आणि 12 24 विषय जे करायचे आहेत. एक जर तुम्ही ऑप्शनल ठेवला तर तिकडं 8 आणि 8 16 विषय करायचे. ते 16मधले जवळपास 12 विषय तरी कवर आहेत. आणि 12 विषयांना 10 मिनटं 120 मिनटं. आणि म्हणजे बघा तुम्हाला काय 400 मिनटं म्हणजे तुम्हाला 7-8 तास द्यावे लागतील. पण या 8 तासात तुम्ही स्वतः हुशार आहातच, तुम्ही अभ्यास केला असेलच, पण त्या अभ्यासाला हे व्हिडिओ हे पोषक असतील किंवा तुमची काय तयारी झाली हे तुम्हाला समजता येईल.
अनकवर्ड सब्जेक्ट जे आहेत ते स्ट्रक्चरचे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ते खरं तर माझे स्ट्रॉंग सब्जेक्ट होते आणि आहेत, पण त्याला न्यूमेरिकल्स फळ्यावर सोडवावे लागतात म्हणून त्याला मी व्हिडिओ केले नाहीत. पण सॉरी फॉर द लेट, त्याचे व्हिडिओ मी करेन लवकरच. पण तोपर्यंत तुम्ही तुमचे ध्येय गाठाल असं मी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थेरी ऑफ स्ट्रक्चर, जिओ टेक्निकल, सर्वेइंग, फ्लूइड मेकॅनिक्सचे लेक्चर लवकरच डिलिव्हर करेन. थोडक्यात काय तर पेपर 1 आणि पेपर 2ला 4 सेक्शन्स आहेत, त्याला 3 विषय आहेत म्हणजे 12 विषय आहेत. त्यातले तुम्ही 2 विषय केले तर 8 आणि 8 16 विषय. हे 16 विषय तुम्हाला 8 दिवसात करायचे आहेत, बरोबर आहे का? किंवा 12 आणि 12 24 विषय 8 दिवसात, म्हणजे दिवसाला 3 विषय तुमचे झाले पाहिजेत आज 1 मेला आपण जर प्लॅनिंग केलं तर. उर्वरित 8 दिवसात काय करायचं तर प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स किंवा लास्ट इयर क्वेश्चन्सचा जे रिपिटेटिव्ह येतात त्याचा नीट अभ्यास करायचा आहे. डेरिवेशन ऑफ फॉर्म्युलाज आणि फॉर्म्युलाची रिव्हिजन करायची आहे. तुम्हाला मायक्रो नोट्स किंवा शॉर्ट नोट्स काढायच्या आहेत छोट्या छोट्या, ज्या तुम्हाला उपयोगाला पडतील लास्ट डे प्रिपरेशनसाठी. तुमचे न्यूमेरिकल सॉल्विंग प्रॅक्टिस चालू असेलच, ही प्रॅक्टिस तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे. विशेषतः मुवमेंट डिस्ट्रीब्युशन मेथडला, स्लोप डिफ्लेक्शन मेथडला किंवा CPM आणि पर्डचं तुम्ही जे फ्लोट काढता किंवा काय टाईम वेगवेगळे टाईम काढता, तर ते टाईम काढताना सुद्धा तुम्हाला तुमचा स्पीड फास्ट पाहिजे. स्लोप डिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला स्पीड लागतो आहे, तर या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. किंवा इन्फ्लुअन्स लाईनमध्ये स्पीड लागतो, तर या गोष्टी किंवा स्टिफनेस आणि फ्लेक्झिबिलिटी मेथडमध्ये स्पीड लागतो. त्या मानाने लिमिट स्टेट किंवा वर्किंग स्ट्रेसचे डिझाईनचे प्रॉब्लेम लवकर होतात. परंतु तुम्हाला डेरिवेशन माहीत नसताना फॉर्म्युले जर डायरेक्ट माहीत असतील तर तुम्हाला ते सोडवता येतात. त्यासाठी सारखा आयस कोड रेफर करण्याची काही गरज नाही. तुम्ही तुमच्या सेंटरला ॲटलिस्ट 2 ते 3 दिवस आधी जा. तिथं लॉज बघा किंवा कोण नातेवाईकांची रूम असेल तर सेपरेट रूममध्ये बघा. त्यांना डिस्टर्ब करू नका, कारण तुम्हाला मोठं बनायचं आहे तर थोडे पैसे खर्च करावे लागतील. चांगल्या लॉजवर जा, तिथं चांगली रूम घ्या, खाय प्यायची व्यवस्था असेल असे बघा आणि तुम्ही तिथं 2 ते 3 दिवस तुमच्या या प्रॅक्टिससाठी घालवा. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर फिट राहा, उन्हाळ्यात शरीराची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं आहे. तर हे ध्येय गाठण्यासाठी वरचे तुम्हाला जे गाईडलाईन्स सांगितल्या त्या निश्चित तुम्हाला उपयोगाला पडतील. तर तुम्हाला सगळ्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा मनापासून आणि लवकरच ध्येय गाठताल ही सदिच्छा. बाय बाय.